मधील वनतारा वन्यजीव केंद्राच्या अधिग्रहण प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं एसआयटी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। या एसआयटीचे नेतृत्व सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश जे चेलमवेश्वर हे करणार आहेत। जामनगर येथील वनतारा वन्यजीव केंद्र रिलायन्स फाउंडेशनद्वारे चालवलं जातं। एसआयटीला इतर गोष्टींबरोबरच भारत आणि परदेशातून प्राण्यांच्या विशेष करून हत्तीच्या अधिग्रहणामध्ये वन्यजीव संरक्षण कायद्याचं पालन केलं जात आहे की नाही याची चौकशी जी आहे ती करावी लागणार आहे। तर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची लगबग आता पाहायला मिळते। मुंबईसह पुण्यातील बस स्थानकांमध्ये कोकणवासियांची गर्दी पाहायला मिळते। कोकणवासियांना आता जे आहेत ते गणेशोत्सवानिमित्त विशेष एसटी आता सेवा जी आहे ती दिली जाते। ही तीन दृश्य आपण पाहतो आहोत। कुर्ला, परेल आणि पुण्यातील शिवाजीनगरमध्ये प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावरती प्रवासी जे आहेत ते एसटीने प्रवास करत आता कोकणामध्ये दाखल होत आहेत। मोठ्या प्रमाणावरती मुंबई गोवा महामार्गावरती खड्ड्यांमुळे कुठेतरी प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो, परंतु आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी संपूर्ण कोकणवासीय असेल, चाकरमानी असतील ते सध्या प्रवासासाठी सज्ज झालेले आहेत। तर ही तीन दृश्य आपण पाहतो आहोत। कुर्ल्यातल्या एसटी डेपोतलं आपण दृश्य पाहिलं, परेलमधलं दृश्य पाहिलं, तर पुण्यामध्ये देखील कोकणवासीय आता कोकणामध्ये जाण्यासाठी गर्दी करत आहेत। एसटी स्टँडवरती कोकणवासी जे आहेत ते कित्येक तासांपासून एसटी बसची वाट बघतायत। मोठ्या संख्येने अधिकच्या गाड्या ज्या आहेत त्या कोकणाच्या दिशेने सोडण्यात येत आहेत। गणेशोत्सवानिमित्तानं कोकणवासी हा नेहमी कोकणात जात असतो आणि त्यासाठीच आता गाड्यांची विशेष व्यवस्था देखील एसटी प्रवाशांसाठी जी आहे ती करण्यात आली। तर आपल्या सोबत आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर हे कुर्ला एसटी डेपोतनं आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर पुण्यातून योगेश बोरसे देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गणेश भक्त जे आहेत, कोकणवासीय जे आहेत ते आता कोकणाच्या दिशेने रवाना होत आहेत। आपण सध्या जे आहेत ते आपण निवृत्ती बाबर यांच्याकडे जाऊयात। कुर्ला बस स्थानकामध्ये सध्या काय स्थिती आहे निवृत्ती, कारण की गणेश भक्त जे आहेत ते कोकणात जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत। कशा पद्धतीची गर्दी जी आहे ती कुर्ला बस स्थानकात आहे आणि काय अधिक माहिती? राज्य सरकारच्या परिवहन विभागाच्या वतीनं गणेशोत्सवासाठी जादा गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत। मुंबईतून जवळपास 1810हून अधिक जादा गाड्या ज्या आहेत त्या सोडण्यात आलेल्या आहेत। मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, नेहरू नगर त्याचसोबतच इतर आगारातून जवळपास 1810 गाड्या ज्या आहेत त्या कोकणवासियांसाठी सोडण्यात आलेल्या आहेत। एकूण 5103 गाड्या ज्या आहेत त्या संपूर्ण गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये राज्य सरकारच्या परिवहन विभागाच्या वतीनं सोडण्यात आलेल्या आहेत। विशेष करून सकाळच्या आणि दुपारच्या वेळेमध्ये ज्या आहेत या जादा गाड्या जात असल्याची परिवहन विभागाच्या वतीनं माहिती देण्यात आली, कारण की अनेक जणांनी ग्रुपच्या माध्यमातून जे आहे ते आपलं तिकीट बुक जे आहे ते बुक केलं होतं आणि त्याच्यामुळे कोकण महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती वारंवार होत होती आणि त्याच्यामुळे सकाळच्या वेळेस अनेकांनी जाण्यासाठी पसंती जी आहे ते सकाळच्या वेळेस दर्शवलेली आहे। कॅमेरामन अमित शिगवणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। तर आपल्या सोबत आता पुण्यातून योगेश बोरसे जोडले गेलेले आहेत। योगेश, सध्या पुण्यातून देखील मोठ्या संख्येने कोकणवासीय जे आहेत ते कोकणात जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत। एसटीला गर्दी पाहायला मिळते। काय अधिक अपडेट, काय वातावरण आहे भक्तांमध्ये? परंतु कोकणात जे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे काही भाविक नाराज आहेत, परंतु गणरायाच्या स्वागतासाठी ते जाताना पाहायला मिळतात। निश्चितच 2 दिवसांवरती गणेश उत्सव आलेला आहे आणि पुण्यातील जे कोकणवासी आहेत ते आपल्या घराकडे जाण्यासाठी या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळतात। पुण्यातील शिवाजीनगर आणि स्वारगेट बस स्थानकांवर ही गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सरकारने देखील जादा बसेस सोडलेल्या असल्या तरी देखील बसेसची संख्या ही कमी असल्याचं या सगळ्या कोकणवासियांचं म्हणणं आहे आणि गणपतीसाठी हे सर्व कोकणवासी गेल्या काही दिवसांपासून तयारी करतायत। रिझर्वेशन केलेलं असताना देखील काही तास या बसेस या ठिकाणी उशिरा असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे तासनतास या बस स्थानकांवरती या सगळ्या कोकणवासियांना बसेसची वाट बघावी लागते। काही कोकणवासी आता आपल्या सोबत आहे, काय नेमकी परिस्थिती आहे? तुम्ही किती वाजल्यापासून या ठिकाणी आलेला आहात? आम्ही आता 9 वाजल्यापासून आहोत। 9:30ची गाडी होती,
दापोली, स्वारगेट दापोली. पण अजूनही गाडी आलेली नाही आहे. आता जवळजवळ 11, 11:30 व्हायला आले. खूप लोक तात्काळात बसले आहेत. प्रशासन काही लक्ष देत नाही आहे आणि आम्ही चौकशी बूथवर गेलो तर आम्हाला फक्त सांगण्यात येतं की गाडी येईल म्हणून. बरीचशी मुलं वगैरे सगळे वेट करतायत, पण अजूनही गाडी लागलेली नाही आहे. अजून गाडी लागली नाही. आपण जर बघितलं तर काय अजून काही कोकणवासी आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्ही कुठे चाललात? चिपळूणला. कधीपासून तुम्ही इथे थांबलात? मी आता 15-20 मिनिटं झाले. आत्ता आलात. हा, किती वाजता बस आहे तुमची? 12 वाजताची. 12 वाजताची. काय तुम्ही कुठे निघाला? तर आपण हे सगळे जे बसलेले आहेत या बस स्थानकांवरती ही सगळी कोकणवासियांची गर्दी आहे आणि त्यामुळे खरं तर 2 दिवसांवर अर्थात 2 दिवसांचा हा गणेश उत्सव आणि त्या सगळ्या गणेश. तुम्ही कुठे निघालात? खेळला खेडला. किती वाजल्यापासून इथे थांबलाय? 1 तास झाला. 1 तास झाला. नक्कीच योगेश, या संपूर्ण परिस्थिती जी आहे ते आपण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवतोय. कशा पद्धतीनं भाविक जे आहेत ते कोकणात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत, परंतु अनेकांना तात्काळ देखील एसटी स्टँडवरती जे आहे ते राहावं लागतं.